श्री स्वामी समर्थ. बखर. माणिकप्रभूंसह सबनीस यांना दर्शन. श्री स्वामी महाराज. अक्कलकोटास येण्यापूर्वी एक वेळ हुमनाबादेस माणिकप्रभू म्हणून वर्दी पुरुष होऊन गेले. या वेळेसही महाराजांबरोबर 2 दुसऱ्या मूर्ती होत्या. राजमान्य राजश्री बाबा सबनीस हे अक्कलकोटचे राहणारे होते. हे तत्ववेत्ते होते, तसेच भाविकही होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे उद्विग्न होऊन परमार्थ साधण्याकरिता हुमनाबादेस माणिकप्रभूंकडे ते वारंवार जात असत. एकदा नित्याप्रमाणे बाबा माणिकप्रभूंचे दर्शनास गेले असता प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक श्री स्वामी समर्थ होते. माणिकप्रभूंनी खूण करून महाराजांचे दर्शन घेण्याकरिता बाबांस सूचना केली. बाबांस खूण समजली नाही. तेव्हा प्रभूंनी बाबांना स्पष्ट सांगितले की अतःपर हे स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, त्यांचे दर्शन घे. मग त्यांनी महाराजांचे व त्यांच्याबरोबर असलेल्या 2 मूर्तींचे दर्शन घेतले. महाराजांनी पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील पुष्कळ गोष्टींची ओळख देऊन तू कसाई आहेस असे स्वामी समर्थ बाबांना म्हणाले. अक्कलकोट को जाओ, हम भी आवेंगे असे स्वामी समर्थांनी बाबांना सांगितल्यावर आपण अक्कलकोटचे राहणारे हे महाराजांना कसे कळले याबद्दल बाबांना आश्चर्य वाटले. आपली आई फार आजारी असताना जाऊ नको म्हणून वारंवार सांगत असताना निर्दयीपणाने तिला सोडून आलो, म्हणून आपणास कसाई म्हणून श्री स्वामींनी हाक मारली. श्री स्वामी समर्थ अवतारी आहेत अशी त्यांची खात्री झाली. नंतर बाबा अक्कलकोटास आले व काही दिवसांनी श्री स्वामीही अक्कलकोटास आले. आपणास माणिकप्रभूंच्या सानिध्यात दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खूण पटल्यावर बाबा स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले. महाराजांबरोबर दुसरे असलेल्या 2 मूर्ती दृष्टीस पडल्या नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश मिळून दत्त अवतार झाला. त्याप्रमाणे त्या 3 मूर्तींपैकी स्वामी महाराजांचा अवतार अक्कलकोटास प्रसिद्धीस आला. महाराज मंगळवेढ्यापासून निघाले आणि ते सोलापुरास आले. सोलापुरास जाणाऱ्या रस्त्यावर करमरकरांचे शेत आहे. ते शेत वेदमूर्ती रा पंढरीनाथ व एकनाथ भटजी यांनी 1855 ते 1856 साली वाट्याने घेतले होते. पंढरीनाथ व एकनाथ भटजी यांची आणि स्वामी महाराज यांची एके दिवशी ऐन 1-2 वाजता रस्त्यात गाठ पडली. त्यावेळी सूर्याची प्रखरता खूप असल्यामुळे पायांना चटके बसत होते. पाय अतिशय भाजू लागल्यामुळे स्वामी महाराजांनी पंढरीनाथाजवळ त्यांचे पायातील जोड आपले पायात घालण्याकरिता मागितला. पंढरीनाथाने ताबडतोब पायातील जोड काढून दिला. स्वामी महाराजांनी पायात जोडा घालून जी चाल काढली त्या चालीने पंढरीनाथ व एकनाथ हे आपसात बोलत असताना महाराज त्या उभयतांस दिसेनासे झाले. स्वामी महाराज आपणास कुठे दिसत नाहीत असे पाहून एकनाथ पंढरीनाथास म्हणाला, अरे तू आपला जोड त्या वेड्यास देऊन टाकलास आणि तो तर दिसेनासा झाला. जोडा दिला असे काकांना कळले तर ते रागावतील. हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडला. सुमारे 5 मिनिटाच्या अवकाशात स्वामी महाराज मोठ्या लगबगीने परत आले आणि पंढरीनाथास म्हणाले, घे आपला जोडा. आता काका कशाच रागे भरेल, जोडा तर आला. इतके बोलून पुन्हा झपाट्याने चालते झाले. या दोघांना वाटले की हा वेडा येथे कुठेतरी आड होता. त्याने आपले बोलणे ऐकून जोड परत आणून दिला. पंढरीनाथाने जोडा पायात घातला आणि उभयता शेताकडे चालते झाले. सोलापूरकडून काही मंडळी अर्ध्या तासाने गावाकडे आली. ती मंडळी अर्ध्या वाटेत भेटली. त्यांनी हा वेडा लगबगीने कशाकरिता आला होता त्याची चौकशी केली. तेव्हा हा वेडा इतक्या थोड्या अवकाशात अर्ध्या कोसाचे पल्ल्यावर असून त्यास आपण बोललेले शब्द कसे कळले याचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्या दिवशी श्री समर्थ जे गेले ते पुन्हा मंगळवेढ्यास परत आले नाहीत. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. गवे स्वामीस दर्शन. श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून निघाले ते पंढरपुरास गेले. मग मोहोळास आले. पंढरपुराहून मोहोळास येते समयी मध्ये भीमा नदी लागते. भीमा नदीस महापूर आला होता व नावा बंद होत्या. श्री स्वामी समर्थ तसेच चालून नदीतून पलीकडे गेले. नदीत गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी झाले नाही हा चमत्कार मोहोळचे काही लोकांनी पाहिला.
मोहोळ गाव हा तालुक्याचा असून त्यावेळेस तेथे राजश्री गणेश हरी सोहनी या नावाचे मामलेदार होते. त्यांचे घरी श्री स्वामी वास करेत. मोहोळास गवेस्वामी म्हणून लिंगायत योगाभ्यासी साधू होते. त्यांचे वय 125 वर्षांचे होते असे म्हणतात. गवेस्वामी एका खोलीत एकांतात योगधारणा करेत. तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून 2 हात उंच असे. बहुतकाळचे योगी असून भूतभविष्य ज्ञान त्यांचसे. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि त्यांची गाठ पडून एकांती भाषणे झाल्यावर गवेस्वामींनी योगाभ्यास सोडून देऊन सहजावस्था धारण केली. श्री समर्थ त्यांचे मठात कधीकधी जात असत. श्री समर्थ अक्कलकोटास गेल्यावर बरेच दिवसांनी गवेस्वामी समाधीस्थ झाले. मोहोळास श्री स्वामी समर्थ असताना एक कोष्ठी जातीचा गृहस्थ आपणास ब्रह्म दाखवा म्हणून श्रींचे पाठीस लागला. काही केल्याने तो आपला नाद सोडीना. एके दिवशी महाराज कोष्ठ्यास म्हणाले, तुला ब्रह्म दाखवतो. मोहोळास श्री नागनाथाचे देवालय आहे. तेथे श्री स्वामी व कोष्ठी गेले होते. ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर कोष्ठ्यास जिकडे तिकडे सर्पच दिसू लागले. कोष्ठी घाबरून गेला व भीतीने तो भ्रमिष्ठ झाला. बरेच दिवस तो वेड्यासारखा फिरत असे. नंतर गवेस्वामींनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून कोष्ठ्यास पूर्वस्थितीवर आणले. समाप्त.